नमस्कार, मी महाराष्ट्र बोलतो या कार्यक्रमात आपलं पुन्हा स्वागत आहे. आता आपण चर्चा करणार आहोत नंदुरबार जिल्ह्यातील बदललेल्या राजकीय स्थितीची. सर, गेल्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात 1952 नंतर पहिला पराभव काँग्रेसला घ्यावा लागला. तर लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय स्थितीकडे आपण कसं बघता नंदुरबार जिल्ह्यातील? नंदुरबार जिल्ह्यातली लोकसभेच्या वेळची स्थिती आणि विधानसभेच्या वेळची स्थिती याच्यात फार फरक दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की ते जे दोन स्तंभ आहेत तिथल्या राजकारणाचे, एक माणिकराव गावित, स्वरूपसिंग नाईक आणि पद्माकर वळवी किंवा या सगळ्या मंडळींचा जो काँग्रेसच्या बाजूनी आहे, आणि दुसरा जो विजयकुमार गावित जे अपक्ष म्हणून आले होते निवडून, मग ते राष्ट्रवादीत आले, राष्ट्रवादीत खूप वर्ष मंत्री राहिले आणि आत्ता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी स्वतःच्या कन्येला लोकसभा मतदारसंघाचं तिकीट मिळवून घेतलं भाजपकडून आणि आश्चर्यकारकरित्या 1 लाखापेक्षा जास्त मतांनी हिना गावित या खासदार झाल्या. तिथं 4 मतदारसंघ डिलिमिटेशननंतर तिथल्या जो शहादा दोंडाईचा जो संयुक्त मतदारसंघ होता तो इकडं शिंदखेडा स्वतंत्र झाल्यानंतर शहादाच फक्त मतदारसंघ राहिला आणि तळोदा मतदारसंघ जो आहे तो मर्ज झाला. त्यामुळे तिथल्या 4 मतदारसंघांमध्ये सध्या पूर्णपणे काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. अर्थात तिथं एक नटावतकर फॅमिली किंवा आणखी 1-2 किरकोळ अपवाद सोडले तर भाजपचं मोठं नेटवर्क नाही आहे. नटावतकर हे कुटुंबच सतत काँग्रेसच्या विरोधात नंदुरबारमध्ये लढत आलं आहे. विजयकुमार गावितांच्या विरोधातसुद्धा नटावतकरच रिंगणात होते. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे चारी मतदारसंघ आघाडीकडे आहेत. ते जरी तांत्रिकदृष्ट्या नवापूरमध्ये शरद गावित हे समाजवादी पक्षाचे जरी आमदार असले तरी ते मुळात विजयकुमार गावितांचे बंधू म्हणूनच त्यांनी स्वरूपसिंग नाईकांचा पराभव केलेला होता. त्यामुळे एकंदरीत गावित आणि हे सगळ्या मंडळींच्यामध्ये त्या जिल्ह्याची वाटणी झाली आहे. आता लोकसभेनंतरची जर स्थितीचा आपण विचार केला तर अत्यंत रोमहर्षक लढती त्या 4 मतदारसंघांमध्ये होतील असं चित्र आहे. विजयकुमार गावितांनी भाजपकडे तिकीट मागितले. परवा दिवशी ते त्या संदर्भातल्या ज्या मुलाखती झाल्या त्या मुलाखतीला ते हजर होते. ते नंदुरबारमध्ये लढतात की नवापूरमध्ये लढतात हा उत्सुकतेचा विषय राहील. दरम्यान विजयकुमार गावित बाहेर गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनी शरद गावितांना समाजवादी पक्षातून राष्ट्रवादीमध्ये घेतलेला आहे. गावितांचे जे तिसरे बंधू आहेत राजेंद्र गावित, जे तळोद्याचे नगराध्यक्ष होते, ते शिवसेनेत दाखल झालेले आहेत. आणि त्यांचे मेहुणे जे आहेत, जे राष्ट्रवादीचे चोपड्याचे आमदार आहेत जळगाव जिल्ह्यातल्या, तर ते आता भाजपमध्ये जाऊन शिरपूरमधून लढायचा विचार करतात. तर हे सगळं राजकारण जे आहे ते गावित कुटुंबाच्या भोवती फिरताना आपल्याला दिसतं आहे. कन्या खासदार, ते स्वतः त्यांचे भाऊ आमदार, तिसरे भाऊ पुन्हा त्यांना पण आमदार असावं वाटतं म्हणून शिवसेनेत, मेहुणे आमदार. तर हे सगळं या विधानसभेची जी निवडणूक असेल ती पूर्णपणे विजयकुमार गावितांच्या कुटुंबाच्या भोवती फिरताना आपल्याला दिसेल. आणि ते महायुतीत आहेत. त्यामुळं महायुतीला कधी नव्हे ते नंदुरबारमधून यावेळेला जागा जिंकण्याची आशा असेल. नंदुरबारचं आपण जर राजकारण बघितलं तर काँग्रेस विरुद्ध विजयकुमार गावित असंच त्या ठिकाणी वातावरण राहिलेलं आहे. आता विजयकुमार गावित राष्ट्रवादी सोडून भाजपच्या तंबूत दाखल झालेले आहेत. पण तिथला मतदारसंघ या बदललेल्या परिस्थितीत आता त्यांच्यासोबत राहील असं आपल्याला वाटतं का? नाही, लोकसभेच्या वेळेला पण आपण असाच विचार करत होतो की तिथं काँग्रेस खूप प्रबळ आहे. विजयकुमार गावितांच्या विरोधात जाऊन काँग्रेसनी तिथली जिल्हा परिषद, तिथल्या 4ही नगरपालिका जिंकल्या. पण आपण लोकसभेला पाहिलं की मतदार लोकसभेच्या वेळेला वेगळा विचार करतो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळेला वेगळा विचार करतो, कदाचित विधानसभेच्या वेळेला पुन्हा वेगळा विचार करेल. पण हे सगळं जर आपण थोडंसं खोलात लक्षात घेतलं तर आपल्याला असं दिसेल की तिथं जी सगळी पिढी होती, स्वरूपसिंग नाईकाच्या रूपाने, माणिकराव गावितांच्या रूपाने, या पिढीला कुठंतरी एक उतरती कळा लागलेली दिसते आहे. आणि मतदार जो आहे, विशेषतः तरुण मतदार जो आहे, आता त्यांना तरुण खासदार डॉक्टर हिना गावितांच्या रूपाने मिळालेली आहे. तर तो तरुण मतदार काय विचार करतो याच्यावर सगळं काही आहे. बाहेर जसं चित्र दिसतं तसं नंदुरबार आता काही पूर्णपणे मागास, पूर्णपणे कंदमुळं खाणाऱ्या आदिवासींचा वगैरे असा मतदारसंघ राहिलेला नाही आहे. शहादा, तळोदा, नवापूर ही सगळी हा सगळा टापू जो आहे तो बागायती पिकांचा, ओलिताच्या शेतीचा आणि प्रचंड संपन्नतेचा असा टापू बनलेला आहे. आणि मग असं ज्यावेळेला समृद्धी येते त्यावेळेला तरुणांच्या आशा आकांक्षा वाढतात आणि त्या अशा आकांक्षांना प्रतिसाद देणारं जर राजकीय त्या पद्धतीची भूमिका असेल तर ते त्यांच्या बाजूने जातात असं चित्र आहे. आणि यामुळं
निवडणुका खूप रंजक राहतील, चांगल्या लढती होतील या नंदुरबार जिल्ह्यातल्या चारही ठिकाणी. आपण असंही पाहायला मिळतं आहे नंदुरबारमध्ये की गावित कुटुंबाच्या भोवतीच सर्व काही तिथलं राजकारण फिरतं आहे आणि त्या पद्धतीनं जनमानसात आणि विशेष मतदारांमध्येही या गोष्टीबद्दल कुठेतरी असंतोष पाहायला मिळतो आहे आताच्या परिस्थितीत. याबद्दल आपण काय सांगाल? नाही, आतापर्यंत म्हणजे लोकसभा निवडणुकीपर्यंत गावितांच्या एकूण तिथल्या प्रभावाला उतरती कळा आहे असं दिसत होतं, डिस्पाईट त्यांच्या घरामध्ये 3 आमदार होते किंवा त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. पण त्यांनी ते चाणाक्ष असल्यामुळं त्यांनी ते ओळखलं बरोबर आणि ते भाजपकडे शिफ्ट झालेले आहेत आणि त्यामुळं हा जो त्यांच्या कुटुंबांच्या विरोधातला घराणेशाहीच्या संदर्भातला जो काही भाग आहे तो विधानसभेच्या वेळेला कसा नेमका त्यांचे विरोधक मतदारांपर्यंत पोचवतात हा रंजक भाग राहील. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबाच्या एकूण ते कुटुंबाच्या पलीकडे पाहत नाहीत असा जो त्यांच्याबद्दलचा जो समज आहे तर तो जर आत्ता पुन्हा त्यांनी तसंच जर केलं तर कदाचित मतदारांमध्ये वेगळा मेसेज जाण्याची शक्यता आहे. परंतु पूर्वापार जसं तुम्ही सांगितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये 1952 नंतर पहिल्यांदा काँग्रेसच्या उमेदवाराचा नंदुरबारमध्ये पराभव झाला. तिथले अनेक मतदारसंघ आहेत की गेल्या वेळेला नवापूरमध्ये शरद गावित विजय होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. स्वरूपसिंग नाईकांच्या रूपानं खूप तगडा उमेदवार, कधीही न हरलेला अशा पद्धतीचा उमेदवार तिथं होता. किंवा अक्कलकोयासारख्या मतदारसंघामध्ये पूर्वापार काँग्रेसचाच उमेदवार निवडून येत आलेला आहे. तर या भागांमधलं एकंदर चित्र पाहिलं तर आता गावितांच्या विरोधात त्यांचे विरोधक कशी व्यूहरचना करतात, मोर्चेबांधणी करतात याच्यावरती त्या संपूर्ण मतदारसंघाचं आणि त्या जिल्ह्याचं एकूण चित्र अवलंबून आहे. आदिवासी मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ राहिलेला आहे आणि आता ज्या पद्धतीनं गावित कुटुंबांच्या विषयी जो असंतोष त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे त्याचा फायदा आणि काँग्रेस हा परंपरागत जो आदिवासी मतदार आहे हा परत काँग्रेसकडे येईल असं आपल्याला वाटतं का? मला अजूनही व्यक्तिशःरीत्या असं वाटतं की तिथलं जो काँग्रेसचं नेटवर्क आहे ते खूप मोठं आहे, काँग्रेसची संघटना खूप मोठी आहे, काँग्रेसचा प्रभाव आहे त्या मतदारसंघामध्ये. मला अजूनही असं वाटतं की 2 पिढ्यांमधलं अंतर म्हणून माणिकराव गावित विरुद्ध हिना गावित या दोघांच्यामध्ये तुलना करून तरुण मतदारांनी आणि थोड्याशा जाणत्या म्हणजे ज्यांना तो शिकलेले मतदार आहेत, थोडंसं वेगळ्या आशा बाळगणारे मतदार आहेत, त्यांनी माणिकरावांच्या विरोधात मतदान केलं असेल. विधानसभेच्या वेळेला मला व्यक्तिशः असं वाटतं की तिथली जी काँग्रेसची संपूर्ण यंत्रणा आहे ती यंत्रणा पुन्हा कमबॅक करेल आणि विशेषतः पद्माकर वळवींसारखा लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा नेता त्या जिल्ह्याला लाभलेला आहे आणि त्यामुळे पद्माकर वळवी असतील किंवा बाकीची मंडळी तिथली जी काँग्रेसची संघटना आहे ती कमबॅक करेल. फक्त ते ह्याच्यावर अवलंबून आहे की विजयकुमार गावितांना हा जो नवी जी ऊर्जा मिळालेली आहे भाजपमध्ये गेल्यामुळं, मोदींचा प्रभावामुळं त्याचा ते सामना कसा करतात याच्यावर अवलंबून आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तिथं राष्ट्रवादी आणि काँग्रेस समसमान ताकद होती आणि गेल्या 5 वर्षात नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं झालेली आहेत. म्हणजे कधीकाळी कुपोषण आणि नर्मदा आंदोलन आणि गरिबी अशी ओळख असलेला नंदुरबार जिल्हा आता समृद्ध झालेला आहे. याचा फायदा उठवण्यात आघाडीला कितपत यश येईल? नाही, एकतर आपण काँग्रेसचं बोललो, राष्ट्रवादी तिथली नंदुरबारमधली राष्ट्रवादी म्हणजे डॉक्टर विजयकुमार गावित असं समीकरण होतं. आता राष्ट्रवादीनी त्यांच्या भावाला घेऊन थोडे बहुत जे भरपाई करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मला असं वाटतं की डॉक्टर विजयकुमार गावित संपूर्ण कुटुंबासह जर बाजूला गेले तर राष्ट्रवादीला फारसं तिथं स्थान राहणार नाही. बाकीची जी मंडळी नंदुरबार जिल्ह्यातली जी राष्ट्रवादीचे जे आहेत, जे गावितांच्या शिवाय स्वतःचं अस्तित्व टिकवून आहेत, ते खूप ताकद नाही आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादीला फारशा अशा नंदुरबारमधून नाही आहेत एक शरद गावितांचा जर अपवाद सोडला तर. या मतदारसंघ जिल्ह्यात आपल्याला प्रभावी घटक काय वाटतं विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं? जसं लोकसभेच्या वेळेला हा निर्णायक ठरला की आता हा मागासलेला जिल्हा नाही, कंदमुळं खाऊन उघडं राहून जगणाऱ्या आदिवासींचा जिल्हा नाही आहे. नवी आशा आकांक्षा, नवीन तरुण, तिथं नवीन सिंचनाच्या सोयी झालेल्या आहेत, छोटे मोठे उद्योग व्यवसाय आलेले आहेत, गुजरातला लागून आहे, नर्मदेचं आणि तापीचं पाणी त्या जिल्ह्यामध्ये आहे. तर हा जो तरुणांच्या आशा आकांक्षांचा आणि तिथल्या मतदारांच्या विकासाच्या संदर्भातली जी भूमिका आहे तो त्या संपूर्ण नंदुरबार मतदारसंघातला यापुढच्या कुठल्याही निवडणुका ज्या येतील त्याच्यामधला कळीचा मुद्दा असेल. आपण पाहिलं या चर्चेतून की लोकसभा निवडणुकीला गमावलेला विश्वास काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत गमावण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. मी महाराष्ट्र बोलतोय या कार्यक्रमात आपण पुढच्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा माहिती जाणून घेणार आहोत. भेटूया एका ब्रेकनंतर.